Hello students, this is our paper first, that is EVS 1201 Fundamentals of Environment Science second. Okay, so last lecture we will start our unit 4th, that is GIS and remote sensing. Okay, so today we will learn about GIS. Okay, so GIS means Geographical Information System. Okay, so what is GIS and their introduction? So GIS is a computer system capable of assembling, storing, manipulating and displaying geographically referenced information, that is data identified according to their location. Okay, or a GIS is an organized collection of computer hardware, software, geographic data and personnel to efficiently capture, store, update, manipulate, analyze and display all forms of geographically referenced information. So these are the definition of GIS. So the normally GIS means the Geographic Information System. GIS consists of two distinct disciplines, namely geography and information system. So geography is the scientific study of geospatial pattern and process. It seeks to identify and account for the location and the distribution of human and physical phenomena on Earth's surface. So geographical information system means त्याचे आपण दोन पार्ट केलेत. ओके, सो जिओग्राफी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो जिओग्राफी मीन्स जो पण जिओस्पेशियल पॅटर्न असेल किंवा असा एखादा लोकेशनचा स्टडी किंवा एखादा जिओस्पेशियल जो पॅटर्न असेल आणि तिथली जी पण प्रोसेस असेल, आणि जो पण इन्फॉर्मेशन सिस्टीम मीन्स त्याचं आयडेंटिफाय किंवा एखादं जे लोकेशन असेल आणि तिथलं जे पण असणारं ह्युमन आणि त्यांचं जे फिजिकल फेनॉमेना आहे अर्थ सरफेसवरचा, त्यांचं जे पण केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, सो दॅट इज द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो जी पण GIS इज अ कम्प्युटर सिस्टीम कॅपेबल ऑफ असेंबलिंग, स्टोरिंग, मॅनिप्युलेटिंग अँड डिस्प्लेइंग जिओग्राफिकली रेफरन्स इन्फॉर्मेशन, दॅट इज डेटा आयडेंटिफाय अकॉर्डिंग टू देअर लोकेशन. असा एखाद्या एरियाचा स्टडी किंवा तिथं जो पण ह्युमन्स असेल किंवा फिजिकल त्यांचं जे पण फेनॉमेना असेल अर्थ सरफेसवरचा किंवा त्या लोकेशनवरचा, सो त्याचा तिथलं जे पण असणारं त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, सो त्या तो डेटा कलेक्ट करून त्याचं जे पण केलं जाणारं स्टोरिंग असेल, मॅनिप्युलेटिंग असेल किंवा डिस्प्लेइंग जिओग्राफिकल रेफरन्स असेल इन्फॉर्मेशन, सो ह्या सगळ्याचा आपण स्टडी GISमध्ये किंवा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये करतोय. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. फर्स्ट वन इज डेटा कॅप्चर. डेटा सोर्सेस आर मेनली ऑब्टेन from manual digitization and scanning of aerial photographs, paper maps and existing digital data sets. सो डेटा कॅप्चरमध्ये जे पण एखादं तिथलं जे पण असणारा लोकेशन असेल आणि तिथले जे पण आपण फोटोग्राफ्स कॅप्चर करतो आहे, ओके, किंवा तिथला जे पण पेपर मॅप्स असेल किंवा एक्झिस्टिंग डिजिटल डेटा सेट असेल, ओके, दॅट इज डेटा कॅप्चर. देन सेकंड वन, डेटाबेस मॅनेजमेंट अँड अपडेट्स. सो डेटा सिक्युरिटी असेल किंवा डेटा इंटेग्रिटी असेल अँड डेटा स्टोरेज अँड रिट्रायवल अँड डेटा मेंटेनन्स ॲबिलिटीज. सो जे पण डेटाबेसचं जे केलं जाणारं मॅनेजमेंट आहे आणि जे अपडेट असेल, ओके, मग ते डेटा सिक्युरिटीसाठी असेल किंवा इंटिग्रिटी डेटा स्टोरेजसाठी असेल. ओके, अँड थर्ड वन इज जिओग्राफिक ॲनालिसिस. The collected information is analyzed and interpreted qualitatively and quantitatively. ओके, जो पण डेटा कलेक्ट गेलेला आहे एखाद्या लोकेशनवरचा असेल, मग त्याचं जे पण क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्हली जे ॲनालिसिस केलं जातं, दॅट इज जिओग्राफिक ॲनालिसिस. आणि देन प्रिपेरिंग रिझल्ट. वन ऑफ द मोस्ट exciting aspect of GIS technology is the variety of different ways in which the information can be presented. सो जो डेटा कॅप्चर केला जातो किंवा ज्या डेटाचं मॅनेजमेंट केलं जातं, देन जो डेटा मिळाला आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या थ्रू जो रिझल्ट आहे
किंवा जे रेकॉर्ड आहे ते डिस्प्ले केलं जातं. ओके, दॅट इज प्रिपेअरिंग रिझल्ट. देन फंक्शन्स ऑफ GIS. First one, data capture. The input of data into a GIS can be achieved through many different methods of gathering. For example, aerial photography, then scanning, digitization, then GPS or global positioning system. It's just a few of the ways a GIS user could obtain data. Then second one, data storage. Some data is stored such as a map in a drawer, while others such as digital data can be as a hard copy stored on CD or on your hard drive. जो पण आपण डेटा कॅप्चर केला किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट झाली आहे, सो जे त्या डेटाचं स्टोरिंग केलं जातं. ओके, देन थर्ड वन, डेटा मॅनिप्युलेशन. द डिजिटल जिओग्राफिकल डेटा कॅन बी एडिटेड. दिस अलोज for many attributes to be added, edited or deleted to the specification of the project. Then query and analysis. GIS was used widely in decision making process. For the new commission districts, we use population data to help establish an equal representation of population to area for each district. Then visualization. These represent the ability to display your data, your maps and information. जो पण आपला जो रेकॉर्ड झालेला जो डेटा आहे सो तो आपण डिस्प्ले केला जातो, मॅप्स थ्रू असेल किंवा जी पण इन्फॉर्मेशन असेल. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज कॉम्पोनंट्स ऑफ GIS. सो देअर आर मेनली 5 मेन कॉम्पोनंट्स ऑफ GIS: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा, पीपल्स अँड मेथड्स. सो फर्स्ट वन, हार्डवेअर. Computer system, scanner, printer, plotter and flatboard. These are the hardware's components. Okay, then जे पण आपण हार्डवेअर यूज करतो, जो डेटा कॅप्चर केला गेला आहे, सो त्या जो डेटा आपल्याला मिळाला आहे सो त्याचा आपण कसं ॲनालिसिस करतो किंवा हे कॉम्पोनंट्स त्याला कशी हेल्प करतात. ओके, देन सॉफ्टवेअर. GIS सॉफ्टवेअर इन यूज आर मॅप इन्फो, देन ARC info, AutoCAD maps, etc. The software available can be said to be the application specific. Then data. A GIS will integrate spatial data with other data resources and can even use a DBMS used by most organizations to maintain their data to manage spatial data. So जो पण आपल्याला जो मिळालेला डेटा जो आहे सो त्या डेटाला आपण स्टोअर करतो आहे. मग त्या स्टोरिंगसाठी त्याला जे पण आपण हार्डवेअर यूज करतो आहे, सॉफ्टवेअर यूज करतो आहे, दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ GIS. देन जिओग्राफिक डेटा अँड रिलेटेड टॅब्युलर डेटा कॅन बी कलेक्टेड इन हाऊस और परचेस फ्रॉम अ कमर्शियल डेटा प्रोवायडर. देन पीपल इज ऑल्सो दी कॉम्पोनंट ऑफ GIS. GIS user range from technical specialists who design and maintain. And then last one is method. The map creation can either be automated, raster to vector creator, or it can be manually vectorized using the scan image. सो मेथडमध्ये जे पण आपण वेगवेगळे टूल्स यूज करतो आहे किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर यूज करून जो आपण मॅप क्रिएट करतो आहे, रॅस्टर डेटा असेल किंवा वेक्टर डेटा यूज करून आपण मॅपचं क्रिएशन करतो आहे. ओके, सो दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ GIS. Then next one is data type. So there are mainly 2 types of data. First one is vector data and second one is raster data. So vector data is also classified into 3 types, that is points, lines and polygon. And raster data classified into 3 types, that is cells, pixels and elements. Okay, so see this diagram. This is vector versus raster data. This is vector data image and this is raster data image. So this is the raster graphics and vector graphics. So raster graphics, they are composed of pixels and vector graphics, they are composed of paths. जे पण पिक्सेल्स आपण बघतोय रास्टरमध्ये, जे पण कॉलम्स आहेत आणि रोज आहेत त्याचा यूज करून आपण रेस्टर डेटा क्रिएट करतो आहे. आणि वेक्टरमध्ये जे
पाथ दाखवलेत. ओके, त्याचा यूज करून आपण वेक्टर डेटा क्रिएट करतो आहे. देन इन रास्टर ग्राफिक्स रिफ्रेश प्रोसेस is independent of the complexity of the image. Then vector display flicker when the number of primitives in the image become too large. In raster graphic primitives are specified in terms of end point and must be scanned converted into corresponding pixels. Then scan conversion is not required in vector graphics. In raster graphics can draw mathematically curves, polygons and boundaries of curve primitives only by pixel approximation. In vector graphics draw continuous and smooth lines. Raster graphics cost less. Vector graphics cost more as compared to raster graphics. They occupy more space which depend on image quality. And in vector graphics they occupy less space. देन ज्या पण फाईल एक्सटेन्शन आहे त्याच्या BMP असेल, TIF असेल, GIF असेल किंवा JPG. आणि वेक्टर ग्राफिक्समध्ये SVG असेल किंवा EPF, PDF असेल, दॅट इज पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असेल, AL असेल किंवा DXF. ओके, देन advantages and disadvantages of vector data. So vector data advantages: good representation of data and use small file size, accurate map output. Then disadvantages of vector data: complex data structure, expensive technology and analysis is complex. Then last one is raster data advantages and disadvantages. So simple data structure, cheap technology, analysis is simple, same grid cell for several attributes. And disadvantages of raster data: large data volume, inefficient use of computer storage, then difficult network analysis, less accurate or attractive maps, loss of information when using large cells. Okay, these are the advantages and disadvantages of raster and vector data. Then next point is advantages of GIS. So geographical information system चे advantages काय आहेत? So GIS allows us to view, understand and visualize data in many ways that reveal relationship patterns and trends in the form of maps, globes, reports and charts. Then a GIS helps you answer questions and solve problems by looking at your data in a way that is quickly understood and easily shared. Then GIS give the accurate data, then better prediction and analysis. So these are the advantages of GIS. सो GIS मध्ये आपल्याला जो पण ज्या लोकेशनचा आपल्याला स्टडी करायचा आहे किंवा जे लोकेशन आपण चूज केलं आहे, सो तिथलं जे पण असणार ह्युमनचं किंवा त्यांचा जो पण असणार आहे तिथला फिजिकल फेनॉमेना असेल किंवा त्या एरियाचं जे पण असणार आहे डिस्ट्रीब्युशन असेल अर्थ सरफेसवरचं, सो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपण त्या जिओस्पेशियल पॅटर्न आणि प्रोसेसचा आपण त्यामध्ये स्टडी करतो. सो त्या थ्रू जो पण आपल्याला डेटा कॅप्चर होतो आहे त्या डेटाचा आपण रास्टर डेटा असेल किंवा वेक्टर डेटाचा यूज करून आपण जे मॅप्स असतील ते क्रिएट करतो आहे. ओके, सो GIS गिव्ह द ॲक्युरेट डेटा. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम थ्रू आपल्याला त्या लोकेशनचा ॲक्युरेट डेटा मिळतो आहे आणि बेटर प्रेडिक्शन अँड ॲनालिसिस. देन नेक्स्ट वन इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ GIS. So excessive damage in case of internal fault, long outage periods as repair of damaged part at site may be difficult. Then expensive software and integration with traditional map is difficult. Okay, so this is the geographical information system. त्याचे जे पण असणारे फीचर्स असतील, प्रिन्सिपल्स असतील किंवा जे पण त्याचे असणारे जे ॲप्लिकेशन्स आहेत, ओके, त्यांचे जे पण जो कॉम्पोनंट्स आहेत, राईट. देन जे पण डेटा आपण कलेक्ट करतो, सो डेटाचे जे पण मेन जे 2 टाईप्स आहे, रास्टर डेटा आणि वेक्टर डेटा. ओके, अँड देन
जे पण त्याचे असणारे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण यामध्ये लर्न करतो आहे. ओके.